चाललो आहोत आज साईबाबांच्या पालखीला. सो खूप जास्त धांदळ चालली आहे कारण की चावी कोणाची राहते, कोणाचं हे बाकी आहे ते बाकी आहे. तर चला आपण बघूया आजचा दिवस कसा आहे. तर इथे मेकअप चालू आहे आज. हे लोक मला बोलतात की सिग्मा मेल हे ते, पण इथे हे बघा मेकअप चालू आहे. थोडा ब्लशची गरज आहे फक्त. हां थोडी ब्लशची गरज आहे. मी मेकअप नाही करत आहे, टचअप करतोय. शिरोला येता येणार नाही आहे, तो बिचारा इथे गपचूप बसलेला आहे, पण तो हसतोय. चला आपण जाऊया आता पालखीला. बाय शिरो, बाय. आता आम्ही चाललो आहोत पालखीला. पालखी अगदी पुढपर्यंत गेलेली आहे. आम्ही खूप एक्साइटेड होतो पालखीमध्ये जाण्यासाठी. ती तब्बल 5-6 वर्षांनी जात आहे, म्हणून आम्ही गेलोच नाही शकतो. स्वतःला इंट्रोड्यूस कर. मायसेल्फ नकुल, मी ताईचा मी माझी ताई आहे आणि मी तुझा दादा आहे. माझा छोटा भाऊ आहे जो डॉक्टर झालेला आहे. तुम्ही याच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मी सरकारी डेंटिस्ट डॉक्टर नकुल चव्हाण. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर इथे प्रणालीची वाट बघायचं काम चालू आहे. ती आमच्या बिल्डिंग खाली गेली. तिला वाटलं आम्ही खोटं बोलतोय, तिला की आम्ही घरी, आम्ही लिटरली टिमकन नाक्याला उभं होतो. काय नाही येईल. आता बघूया तिने चांगला मेकअप केला पाहिजे. तिने लिटरली 3 ते 4 तास लावलेत. सो आय हॅव बेटर एक्सपेक्टेशन फ्रॉम प्रणाली. लेट्स सी. हाव प्रणाली, खूप छान दिसतेय बिचारी. एकटीच नवारी साडी घालून आली. आम्ही सर्व घालणार होतो, पण खूप गोड अशी दिसतेय ती. थँक्यू गणेश कलेक्शन, त्यांनी आम्हाला रेडीमेड साडी दिली आहे आपल्याला. ओके. जास्त ऊन आहे आणि आता पालखी पण इतकी पुढे निघून गेलेली आहे. चालत चाललो आहे आणि पालखीच भेटत नाही आणि आम्हाला माहीत नाही एक्झॅक्टली कुठे पोचली आहे पालखी. बघूया. हे महाप्रसाद चालू आहे. जे साई भक्त आहेत त्यांच्यासाठी खूप छान अशी योजना केलेली आहे. आणि पाण्यासाठी पण इतकी जास्त गर्दी आहे इकडे. जास्त गर्दी आहे पालखीसाठी, तुम्ही बघू शकता. लोक पळत पालखीचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. आम्हाला अजून पालखी मिळालेली नाही आहे. आम्हाला फक्त लोक दिसत आहेत. आम्ही त्यांच्या दिशेने फक्त चाललेलो आहोत. पालखी गेलेली आहे गणपती मंदिरला बहुतेक. आम्ही दुसऱ्या साईडने चाललेलो आहोत. तिथे मम्मी पप्पा आणि प्रणालीचा ब्लॉग चालला आहे. हिच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप छान ब्लॉग बनवते ती सुद्धा. याला काही काम नाही आहे, असाच फिरत आहे. आपला फोटो कोण काढेल? सगळे उभे आहेत. आता आपल्याला एक फोटोग्राफर पाहिजे, एक माणूस. छान असा फोटो आपण काढणार आहोत, पण आम्ही शोधत आहोत की एखादा कोणतरी माणूस दिसेल आम्हाला जो आमचा फोटो काढेल. आणि हा गेला आहे माणूस शोधायला की एखादा फोटो काढेल आमचा. आणि आम्हाला तो मिळाला पण. झालं ना वाटतं आता. पालखी साई मंदिर नाही आहे, ती पुढे गेलेली आहे. आणि आता आम्ही वेट करतोय की कोणीतरी सांगेल कुठे गेली, कोणत्या दिशेने गेलेली आहे. व्हाईट शर्टमध्ये लोक आहे, ते पथकाचे लोक आहे. ते लोक जाणारे शिर्डीला. किती वेळा ते शिर्डी चालत. आणि बाबूला आता पालखी दिसलेली आहे. पालखी नकुल. खूप जास्त एक्साइटमेंट आहे या लोकांना आणि खरंच खूप छान आहे. लिटरली धावत आहेत हे लोक. आणि तुम्हाला
फटाक्यांचा सुद्धा आवाज येत असेल. इतका सुंदर असा दिवस वाटतोय आजचा. इतके छान जास्त प्रचंड अशी गर्दी आहे. सर्व साई भक्त चालले आहेत आणि इथे गणपती मंदिरच्या इथे पालखी आलेली आहे. बघू शकता की गणपती मंदिरच्या इथे किती जास्त गर्दी झालेली आहे. फायनली आता आम्हाला पालखीचं दर्शन मिळालेलं आहे. इतकी एक्साइटमेंट होती आणि पालखीचं दर्शन मिळालेलं आहे. दर्शन पण भेटले आणि पालखी पण घेतलेली आहे आणि प्रत्येकाने घेतलेली. फक्त प्रणालीचीच पालखी घ्यायची राहिली. कारण की मी हाईट खूप छोटी होती, सो मला असं वाटलं मला जमणार नाही. मी दर्शन घेतलेलं आहे. दर्शन तिने घेतलेलं आहे. खूप छान असं दर्शन झालेलं. अजून थोडंसं आम्ही पुढे जाणार आहोत. स्टे ट्यून. आता आम्ही इथे अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आहोत आणि आम्हाला जे साई भक्त आहेत त्यांनी हा छान असा ज्यूस दिलेला आहे आणि सर्वच आम्ही इथे लिटरली थांबलेलो आहोत. सर्वजण घेत आहेत. मंदिराला जाऊ आधी रेस्ट करा, फोटो काढू आपण. इथे गणपती मंदिरामध्ये इतकी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि इथे छान अशी गुढी उभारलेली आहे. खूप छान असं पॉझिटिव्ह प्युअर इतकं सुंदर असं फील होत आहे ना मंदिरामध्ये येऊन. आम्ही आता आलो आहोत गणपती मंदिरमध्ये, श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये टिटवाळ्याच्या. हे मंदिर खूप जास्त पवित्र मानलं जातं आणि इकडे लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत गणपती मंदिरला. इथे छान फोटो काढायचे चालू आहे आणि इथे कॅमेरामॅन सांगतोय असे काढ फोटो तसे काढ फोटो. लिटरली तो सांगतोय की अशी पोज दे तशी पोज दे. आम्हालाच काहीच माहीत नाही की. तर आज आम्ही आलो आहोत गणपती मंदिरमध्ये. पालखी थोडी पुढे निघून गेली तर पालखीचं दर्शन घेतलं आम्ही आणि गणपती मंदिरला आलेलो आहे. आता जाणार आहोत आतमध्ये, गणपतीचं छान दर्शन घेणार आहोत. इथे प्रणालीचे सुद्धा फोटो काढायचं काम चालू आहे. आम्ही रील बनवत आहोत आणि तुम्हाला दाखवतो बिहाइंड द सीन्स काय काय आहे. आणि आमचे कोरिओग्राफर हे दोघं जण आहेत, प्राची आणि स्नेहाताई. आणि काय चाललंय बाबू? पांडा झोपलाय. तो आम्ही आता आलो आहोत गार्डनमध्ये आणि इथे आम्ही आता यूट्यूबसाठी काही शॉर्ट्स वगैरेची व्हिडिओ बनवायची आहे. त्यासाठी मी सर्वांना कामाला लावलेलं आहे आणि सगळे आता जास्त वैतागले आहेत. त्यांना घरी जायचं आहे कारण मॉर्निंगपासून निघालो आहोत आम्ही आणि अजून आम्हाला पाणीसुद्धा आम्ही पिलेलो नाही आहे. मला खरंच जायचं, मला खूप अनकम्फर्टेबल होत आहे. हा वैतागलाय. पहिल्यांदा मी याला असं बघितलंय
आणि हा खूप जास्त अनकम्फर्टेबल रिअल रूप ऑफ नकुल. हे रिअल रूप आहे नकुलचं. नकुलचं रिअल रूप. रिअल साईड. आणि आता आपण एक व्हिडिओ शूट करू आणि आता आपण याला घाबरलो आहोत. व्हिडिओ थांबूया. नको नको. 1 2 3 स्टार्ट. 1 2 1 2 1 2. आता आम्ही चाललो आहे घरी. आम्हाला खूप जास्त तहान लागली आणि घरी पाणी आपल्या आपापल्याला चाललोय आपण. आम्ही आमच्या घरी चाललेलो आहोत आणि खूप जास्त तहान लागलेली आहे. तर आता आम्ही गोळा शोधत आहोत की गोळा खायचा आम्हाला. इतका जास्त चेहऱ्यावर घाम वगैरे आलाय. प्राची सांग ना प्लीज. मोबाईल हे होतोय सांग की एक सोड सगळं सोड. नको ऐकू सांगतो. कानाची घे नसनी घे. अशी बांगड्यांची व्हिडिओ आणि बहिणीला सपोर्ट करताना हा भाऊ. तू असं कर ना ताई. दीदी स्वतःहून. थांब मला बोल. थांब. अरे आधीच केलं. थांब. ये इकडे दादा. हॅलो बांगला थोडं नाईस. ओ माय गॉड. इकडे बघ. किती सुंदर एडिटिंग चालू आहे नकुलला पण. आणि इथे आम्ही उन्हामध्ये गेलेलो कामातून. सॉरी. आता आम्ही इथे गोळा खायला आलेलो आहोत. इतकी तहान लागली होती. पाणी मिळत नव्हतं कुठे. तर आता आम्हाला इथे गोळेवाले काका दिसले आहेत. सो आता आम्ही इथे गोळा खाणार आहोत. छोडी ते सर्व गोळा खात आहोत. आम्ही चाललो आहोत प्रणालीच्या घरी. सर्वजण एकाच ऑटोमध्ये बसून चाललो आहोत. खिलाडी चालू आहे. नकुल जा. तुम्ही त्याला बोला आता तू जा. नकुल जा. एक महिना म्हणजे बघा तुम्ही. काय बघायचं. असं ग्लो अप होईल. ग्लो अप. माझा ग्लो अप होईल बाई माझा. चला बाय. तू जा. यायसाठी पहिला जा. बोललो असं ब्लॉगला भेटलं असतं यार कंटेंटशी. शेवटचं बोल. परत बोल. नकुल जातो. नको आम्हाला घरी जायचं. तू पण काढ. यार काय करायचं या पोराचं. So this is end of our journey. आज बहुत मजा आया. So next time जल्दी मिलेंगे. येस. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. असं ठेव. मी फोटो काढतो. आजचा ब्लॉग इथेच संपलेला आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा दिवस कसा तुम्हाला देखील वाटला नक्की सांगा. बाय. मिलते हैं जल्दी नेक्स्ट ब्लॉग में. That is a surprise from 1st of April. So that will be a brand new vlog. 1 तारखेला एक brand new vlog येणार आहे. Yes. Please you should post that vlog. Subscribe to my channel, The Sarkari Doctor. Please provide the link, no? Also please subscribe. ओरडल्याच्या नंतर. आणि मी ऍक्टिंग केलेली. तिची ही क्लिप टाकणार ना गार्डन मध्ये. ती पूर्ण ऍक्टिंग केलेली आहे माझ्यासाठी. मी तसं नाहीये. मी तसं बिलकुल नाहीये यार. हे मला मुद्दाम. आपण पुढच्या ब्लॉग्स मध्ये याचे खरे रंग दाखवूया. बाय.